आता बातमी अशोक धोडी हत्या प्रकरणाबद्दलची। जे रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झालं असून मृतदेह आता तलासरीमध्ये आणला जाणार आहे। अशोक धोडींचा मृतदेह पोलिसांना कारच्या डिक्कीमध्ये आढळून आला होता। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत ही कार सापडली होती। धोडींची हत्या नेमकी कुठे झाली, ती कोणी केली या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिक्कीमध्ये मृतदेह आढळला होता धोडी यांचा। तस्करीला अडचण ठरत असल्याने ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्या अनुषंगाने तपास देखील केला जातोय। अशोक धोडी यांचं पार्थिव जे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात देखील आलं होतं। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या केली असल्याची खळबळजनक घटना काल उघड झालेली आहे आणि त्यांचा मृतदेह जो आहे हा गुजरातच्या भिलाड या परिसरामधल्या एका बंद पडलेल्या खदानीमध्ये पोलिसांनी शोधून काढलेला आहे। मी आता त्यांच्या राहत्या घरी आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी हे त्यांचं वेवजे या गावातलं हे त्यांचं घर आहे, निवासस्थान आहे। काल ज्यावेळेस त्यांचा मृतदेह सापडला त्यावेळेस तेव्हापासून या घरावरती पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। काल त्यांचा मृतदेह हा जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला होता। रात्री त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे आणि अवघ्या म्हणजे 10 वाजेपर्यंत त्यांचं मृतदेह घेऊन या ठिकाणी पूर्ण याच त्यांच्या निवासस्थानी घेऊन येणार आहेत। पोलिसांनी आपले चक्र फिरवून या सर्व प्रकरणामध्ये जवळपास 4 जणांना सध्या अटक करण्यात आलेला आहे। अद्यापही आणखी 3 जण जे आहेत हे फरार झालेले आहेत। पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपासाची गती वाढवलेली आहे। त्यांचं जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह जो आहे हा त्यांच्या याच निवासस्थानी घेऊन येणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा अंत्यविधी जो आहे हा या परिसरामध्ये वेवजे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकर सह विजय गायकवाड, TV9 मराठी।